कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वा, म्हणजे आईंना त्रास झाला तरी चालेल, पण तुमचा इगो नाही दुखावला गेला पाहिजे ना। ग्रेट। प्रिया, तसं काही नाही आहे, तर तू शब्दात पकडू नकोस मला। तुला माहिती आहे मला काय म्हणायचंय। जे काही झालं त्यानंतर मी तुम्हाला समजून घेतलं ना, मग तुम्ही नाही का मला समजून घेणार? माझ्यासाठी म्हणून आईंशी खोटं बोला ना प्लीज। बघ प्रिया, दादा माझ्यापेक्षा मोठा आहे, मी त्याचा खूप रिस्पेक्ट करतो, पण म्हणून त्यांनी माझ्याशी कसंही वागलेलं चालणार आहे का? मी दादाची माफी मागणार नाहीये किंवा त्याच्यासाठी खोटंही बोलणार नाहीये। दॅट्स फायनल। प्रीतम बाबा, अहिल्या मॅडमनी बोलवलंय। प्रीतम प्लीज प्लीज एकदा विचार करा। प्रीतम, ही बघा आदित्य सर, प्रीतम सर चुकले असतीलही, पण देवी आईंना जर काय समजलं ना तर। अरे मग तिला समजलं तर काय? उलट मीच जाऊन सांगायला पाहिजे होतं तिला। आदित्य सर, उगाच ना खुळ्यावानी काय बी बोलू नका। रागाच्या भरात आपल्या वागण्याचा समोरच्या व्यक्तीला काय त्रास होऊ शकतो हे अनुभवलं आहे ना तुम्ही। पारू, हे बघ, मी प्रीतमला आजपर्यंत खूप सांभाळून घेतले, पण यावेळी नाही। सर, मी प्रीतम सरांबद्दल बोलतच नाही, मी माझ्या देवी आईंबद्दल बोलते। तुमच्या या भांडणाचा किती त्रास होऊ शकतो याचा विचार केलाय का तुम्ही? हे बघा आदित्य सर, माझी तुम्हाला विनंती आहे, देवी आईंनी जर का तुम्हाला विचारलं ना तर त्यांना सांगा की भांडण झालंच नाही म्हणून। माझी विनंती आहे, तुम्ही यांना मी अशी खोटं बोलू शकत नाही। तू असं काय करताय तुम्ही? एकदाच माझं ऐका ना, मी विनंती करते सर, तुम्ही त्यांना काय बी सांगू नका। अरे नाही बाबा, अहिल्या मॅडमनी बोलवलंय। सर प्लीज नका ना सर, ऐका ना। आदित्य वहिनी, आदित्य आणि प्रीतम आली। काय झालं आई? आला दोघं? जरा काम होतं माझं, बस। मला सांगा, आपल्या इको फ्रेंडली स्कूलचं काम कुठपर्यंत आलं? म्हणजे काय चाललंय त्या कामाबद्दल? माझ्याकडून पूर्ण झालंय। मग कोणाच्या बाजूने राहिलंय करायचं? ऍक्च्युली ते एक मिनिट, प्रीतम उत्तर देईल। माझ्याकडे काय बघतोय रे तू? आई, माझ्याकडून पण क्लिअर आहे। आई, एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट कडून अप्रुव्हल लेटर आणायचं काम त्याचं होतं। ते मी आपल्या मॅनेजरला सांगितलं, मग ते आलं नाही अजून। त्याची जबाबदारी आहे, मी काय करू? त्याला बोला ना। म्हणजे हे प्रोजेक्ट लीड तू करतोयस, त्यामुळे ही जबाबदारी तुझीच एक आहे। मिनिट, माझी जबाबदारी मला सांगू नकोस। आणि बरोबर माझं काम नीट केलंय मी। एक मिनिट, लहान मुलांसारखे काय म्हणताय तुम्ही दोघं? भांडत मी नाहीये। म्हणजे मी बांधतोय? अरे शांत व्हा, काय चाललंय? प्रीतम, तुमच्या दोघांमध्ये काही वाद झालाय का? त्याच्याशी कोण वाद घालेल? मलाही फार काही इंटरेस्ट नाही तुझ्याशी वाद घालण्यात, पण एक मिनिट, प्रीतम, तुम्ही दोघे एकमेकांशी बोलत नाही आहात का? असं काय नाही रे, बोलतोय का आम्ही एकमेकांशी? प्रीतम, जे काही असेल ते स्पष्ट बोल, सगळे घरचेच आहेत। आई, मी याला हेच समजावायला गेलो होतो की अनुष्का याच्यासाठी योग्य नाहीये। याचं प्रेमही नाहीये तिच्यावर। मूर्ख आहे, स्वतःच्या मनातलं कळत नाही याला। बिझनेस, ऑफिस याबद्दल सगळं कळतं, पण या बाबतीत ढ आहे, म्हणून समजावायला गेलो होतो। पण नाही, दादाला सगळं कळतं ना, नेहमी चुकतो मीच। सत्य सहन झालं नसेल त्याला, राग आला त्याला आणि उठला आणि माझ्या कानाखाली मारली त्यांनी। सत्य काय आहे कोणी मला सांगणार आहे का? आदित्य, काय झालंय सांगशील? होय,
आम्ही भांडलो. बघा बघा, मी म्हंटल होतं ना, मी नेहमी खरं बोलते हो वहिनी. तुला वाटतं का आम्ही दोघं भांडू शकतो? एक मिनिट आदित्य, आता तुम्ही आमच्या समोर भांडण करत होता ना? त्याला भांडण म्हणतात. अरे पण आम्हाला बघताना तुम्ही दोघं भांडता असंच वाटत होतं ना. अगं आई आई, तुला कोणी काही तसं सांगितलंय का? एक मिनिट आदित्य, कुणी सांगितलंय, कधी सांगितलंय, कशाला सांगितलंय, किती वाजता सांगितलंय, काय गरजेचं कोण? तू मला सांग ना, तुमचं भांडण झालं की नाही? हो किंवा नाही, सर नो सांग. अगं नाही, आम्ही का भांडू? हा, मग मला कळलं ते. पोपट. अगं म्हटलं आम्ही पोपट गेला तुझा. सॉरी सॉरी सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. मला ऍक्च्युली अजून ताणायचं होतं पण कंट्रोल. यार आदित्य, अरे काय आहे? सॉरी गुड काका, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. अरे प्रँक होता, इट वॉज जस्ट फन. माझ्या मुलांवर पूर्ण विश्वास होता, माझ्या संस्कारांवर पूर्ण विश्वास होता. माझी मुलं कधीही इतक्या टोकाला जाऊन भांडणार नाही, ते माहिती होतं मला. दामिनी, तुला कुठून मिळतात ग या अशा बातम्या? वहिनी आपल्या हा मॅम, मला अर्जंट एक कॉल करायचा, मी आले. हा, तुम्ही पण आपापल्या कामाला जाऊ शकता. श्रीबाई, मी परत तोंडावर पडले, माझा पोपट झाला. बरं झालं यावेळेला तोंड तरी काळ नाही झालं. एक मिनिट बाहेर ये. तुझ्याशी बोलायचं. शनी. ए बाबा, बस झालं तुझं खोटं प्रेम. आतमध्ये आई होती म्हणून मी काय बोललो नाही. हो मग मी पण आईला त्रास होऊ नये म्हणून काही बोललो नाही, कळलं का? पण योग्य वेळ आली की मी पण तिला खरं काय ते सांगणार. मी आजच सांगितलं असतं. तसा पण मला सवय आहे तिचा मार आणि ओरडा खायचा. तुझ्या वागण्याचं तिला वाईट वाटलं असतं ना, म्हणून काय बोललो नाही. हो, मला प्रीतम मोठा. सर, तुम्ही लहान आहात का असं वागायला? जाऊ दे पारू. ज्यांना मुळात समज असते ना, त्यांना समजवण्यात अर्थ असतो. ज्यांना समजण्याची इच्छाच नाहीये, त्यांना समजून काय उपयोग आहे? पारू बघ, समजवण्याची आणि समजण्याची भाषा कोण करतंय ते. मुळात जी माणसं समजूतदार असतात ना, त्यांना त्यांची चूक सांगितल्यावर ते एक्सेप्ट करतात. हे आता तुझ्याकडनं शिकून घेऊ मी. हा, हीच वेळ आली. पारू याला सांग, मला पण याला हाऊस नाही शिकवायची. हो, मग शिकवायची जर हाऊस नसेल तर अरे नाहीच शिकवायचंय, कशाला शिकवू मग? ही एकदम चूक. काय चाललंय तुमच्या दोघांचं? म्हणजे एकमेकांवर राग आहे ना तुमचा? मग असं आडून कशा पायी बोलताय? एकमेकांना बघून बोला ना. तुम्हाला काळजी वाटते एकमेकांची म्हणून देवीयांसमोर खोटं बोललात ना तुम्ही? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.